अचानक पावसाला सुरुवात झालेली आहे। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची मात्र तारंबळ उडाली आहे। पिंपरी चिंचवडमध्येही जोरदार पाऊस होतोय। पुण्यामध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली आणि या अचानक पावसामुळे पुणेकरांची मात्र आता तारंबळ उडालेली आहे। विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यामध्ये पाऊस कोसळतोय आणि याची ही दोन दृश्य समोर आलेली आहेत। एकीकडे विजांचा कडकडाट सुरू आहे तर दुसरीकडे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय। तर तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता पुण्यामध्ये पाऊस आलेला आहे आणि पाऊस मुसळधार पडतोय आणि अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारंबळ उडाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये अचानक पावसाने हजेरी लावलेली आहे, विजांचा कडकडाट होतोय, मुसळधार पाऊस सुरू आहे, काय अधिकची अपडेट्स आहे? बरोबर आहे, मागच्या जवळपास पाऊण तास झाला हा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। अचानकपणे आज पुण्यात, पुणे शहरात, उपनगरांमध्ये सगळीकडे मुसळधार पाऊस जो आहे तो पडतो आहे। विजांचा कडकडाट सुरू आहे, ढगांचा गडगडाट सुरू आहे। अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि वेगाने वारा वाहतोय। शहरामध्ये लेकटाऊन परिसरामध्ये झाडपडीच्या देखील घटना या पावसामुळे आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बघायला मिळत आहेत। खरं म्हणजे अचानक पाऊस आल्यानं मोठी तारंबळ जी आहे ती लोकांची उडालेली होती। रविवारचा दिवस आहे, रविवारच्या दिवशी शहराबाहेर रात्रीच्या वेळी मोठी लोकांची गर्दी असते, लोक बाहेर पडलेले असतात आणि असा अचानक पाऊस आल्यानंतर मोठी तारंबळ जी आहे ती नागरिकांची झाल्याचं पाहायला मिळालं। इतकंच नाही तर शहरामध्ये झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत। रस्त्यांवर झाडे आडवी पडल्यानं वाहतुकीला देखील त्याचा त्रास होताना बघायला मिळतोय आणि विजांचा कडकडाट अजूनही उपनगरांमध्ये, शहरांमध्ये इतकंच नाही तर तिकडे पलीकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील मोठ्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडतोय आणि अचानक जो पाऊस येतोय त्याची जी तीव्रता आहे ती नेहमीपेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यांवर एव्हाना पाणी देखील साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या अपडेट्ससाठी।